नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शैलेश सर आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये म्हणजेच मॅथ्स विथ शैलेश. तर मी आज तुमच्यासाठी अजून एक सुपर ट्रिक घेऊन आलेलो आहे. ती आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल साठी. तर चला जास्त वेळ न लावता आपण याला एक्झाम्पल सहित बघून घेऊया. तर बघा एक्झाम्पल आपलं काय आहे. आपलं एक्झाम्पल आहे 5x + 3y = 8, 2x + y = 3. तर याला आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे आणि x आणि y ची व्हॅल्यू आपल्याला इथं फाइंड आउट करायची आहे. तर तुम्हाला रेग्युलर मेथड माहित आहे. कुणी याला एलिमिनेशन मेथडनं सॉल्व्ह करतं, कुणी सबस्टिट्यूशन मेथडनं करतं, कुणी क्रॅमर्स रूलनं. तर भरपूर सारे याला मेथड्स आहेत, कुणी ग्राफिकलनं. तर बघा हा इथं रेग्युलर मेथडचा फॉर्मॅट आहे जे की आपण सॉल्व्ह करून ऑलरेडी सेटअप केलेला आहे. तर बघा याच्यामध्ये तुम्ही काय करता, इक्वेशनला मल्टिप्लाय करता, जे व्हेरिएबलचे कोएफिशिएंट सेम नसले तर ते सेम करून घेता, परत ऍडिशन सबट्रॅक्शन करता आणि मग आपली एक व्हॅल्यू येते. परत ती व्हॅल्यू आपण दुसऱ्या ह्याच्यामध्ये पुट करतो आणि मग आपली दुसरी व्हॅल्यू येते. तर आता बघा हेच काम आपण ट्रिकने किती फास्ट करू शकतो हे तुम्हाला मी दाखवणार आहे आणि याचा तुम्हाला एमसीक्यू पॅटर्न मध्ये खूप फायदा होईल आणि पुढे जाऊन आपल्याला वेळ वाचवण्यासाठी ट्रिकची नक्कीच मदत लागते. तर चला बघूया आपली ही सुपर ट्रिक. तर बघा तुम्हाला काय करायचं आहे याच्यामध्ये. तर बघा जवळजवळ तुमचं जवळजवळ एवढं काम तुमचं वाचणार आहे. आता आपण डायरेक्ट आन्सरच काढणार आहे. आपण काय करणार आहे, डायरेक्ट आन्सर काढणार आहे. कसं काढणार आहे त्यासाठी बघा 2 स्टेप आहेत, त्या तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. तर पुढे फोकस करा. तुम्हाला काय करायचं बघा, बाय युजिंग ट्रिकने आपण कसं सॉल्व्ह करणार आहे. तर इथं जो पण पहिला व्हेरिएबल असेल, आता इथं पहिला आपला व्हेरिएबल आहे एक्स, तर याचा अर्थ आपला एक्सचा आन्सर निघणार आहे. ठीक आहे. तर तुम्हाला काय करायचंय, इथं एक्स ऍज इट इज लिहून टाका. ठीक आहे. इज इक्वल टू करून याच्या समोर एक ब्रॅकेट द्या आणि इक्वल टूच्या समोर एक ब्रॅकेट द्या आणि जस्ट तुम्हाला क्रॉस मल्टिप्लाय करायचंय. या केसमध्ये काय करायचं तुम्हाला, क्रॉस मल्टिप्लाय. तर क्रॉस मल्टिप्लाय करून आपल्याला साइन मायनस द्यायचंय. तर बघा नेक्स्ट स्टेप, इथं बघा तुम्हाला इथं मिडल पासून सुरुवात करायची आहे. मिडल पासून तर इथं वायचा कोएफिशिएंट काही नाही म्हणजे काय असतं, इथं 1 असतं. काय असतं, 1 असतं. तर क्रॉस मल्टिप्लाय करा. 1 × 5 5 येतं, साइन मायनस द्यायचंय. नंतर 2 × 3 6 येतं. ठीक आहे. तर समजलं, 1 × 5 5 मायनस 2 × 3 6. बस एवढंच तुम्हाला काम करायचं आहे. सेम जिथून आता आपण सुरुवात केली होती तिथूनच परत एकदा क्रॉस मल्टिप्लाय करायचंय. म्हणजे काय बघा, 1 × 8 8 मायनस करून द्यायचंय आणि 3 × 3 9. समजलं. बघा जिथून मी सुरुवात केली होती तिथूनच परत एकदा सांगतोय, लक्ष द्या. 1 × 5 5 मायनस 2 × 3 6 इंटू एक्स इज इक्वल टू जिथून आपण सुरुवात केली होती तिथूनच 1 × 8 8 मायनस 3 × 3 9 आणि जस्ट त्याला सिम्प्लिफाय करा. सो 5 - 6 किती असतं रे, -1 इंटू एक्स इज इक्वल टू 8 - 9 किती असतं रे, -1. सो -1 ला 1 -1 ला -1 काय होईल रे, कॅन्सल आउट होऊन जाईल आणि आपला आन्सर किती येईल रे, एक्स. बघितलं का, फक्त एकच स्टेप आणि आपला आन्सर लगेच येऊन जाईल. परत हळूहळू तुम्ही बघितलं तर ओरली पण आन्सर याचं काढू शकता. तुम्हाला ही स्टेप पण करण्याची गरज नाही, तुम्ही ओरलीच ह्याचा आन्सर काढू शकता. फक्त इथला फॉर्मॅट तुम्हाला माहित पाहिजे, आपण क्रॉस मल्टिप्लाय कसं करतोय. आता सेम जर एक्सचा आन्सर चांगला असेल म्हणजे काय रे, चांगला नंबर आहे 1 2 3 या टाइप मध्ये जर आन्सर असतील आपले 5 18 -1 असे आन्सर असतील तर तुम्ही काय करा, डायरेक्ट कोणत्याही एका इक्वेशन मध्ये पुट करा, तिथून तुम्ही त्याची व्हॅल्यू काढा. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय, हे जर आपलं इक्वेशन नंबर फर्स्ट असेल आणि हे जर सेकंड असेल तर कोणत्याही एका इक्वेशन मध्ये पुट करा. तर मी काय करतोय, एक्स ची व्हॅल्यू इक्वेशन नंबर सेकंड मध्ये पुट करतोय. तर आपला आन्सर किती येईल रे मग, 2 × 1 प्लस y इज इक्वल टू 3. सो y इज इक्वल टू 3, हा +2 इकडे आल्यानंतर -2 होईल आणि y चा आन्सर किती आपलं 1 येईल. तर बघा अशा तऱ्हेने आपले दोन्ही पण आन्सर मिळतील. पण जर आता एक्सच्या ठिकाणी अशी ऑड व्हॅल्यू आली तर काय करायचं, तर हे आपण नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये बघणार आहोत. तर तुम्ही हे नोट डाऊन करून घ्या. तर बघा आता आपण एक्झाम्पल नंबर सेकंड करतोय. तर तुमच्या समोर एक्झाम्पल नंबर सेकंड दिसतंय, जे की ऑलरेडी आपण रेग्युलर मेथडने इथं सॉल्व्ह केलेलं आहे. एक्झाम्पल काय आहे ते बघा, 7x - 9y इज इक्वल टू 10, 5x - 7y इज इक्वल टू 8. आता बघा इथं नंबर पूर्णपणे मी ऑड घेतलेले आहेत आणि तुम्ही याचं कॅल्क्युलेशन बघू शकता. तर तुम्हाला बघा इक्वेशन 1 इक्वेशन 2 ला आपण मल्टिप्लाय करावं लागेल, व्हेरिएबल सेम आपलं व्हेरिएबलचा कोएफिशिएंट सेम करण्यासाठी. सो इक्वेशन 1 × 5 केलं, इक्वेशन 2 × 7 केले, मग तुमचे असे 2 इक्वेशन बनणार आणि मग तुम्ही त्याच्यामध्ये सबट्रॅक्शन वगैरे लावून त्या टर्म्स कॅन्सल करणार. तर आता बघा इथं y ची व्हॅल्यू आपली -3/2 आलेली आहे.
आणि परत जर ऑड नंबर आला, y ची व्हॅल्यू जर वेगळी आली, तर बघा परत एकदा आपल्याला पुट केल्यानंतर ही त्याच्यामध्ये व्हॅल्यू पुटअप करावं लागते आणि एवढं सगळं डिफिकल्ट कॅल्क्युलेशन आपल्याला करावं लागतंय आणि तेव्हा जाऊन आपलं कुठे आन्सर येते. पण आता हेच एक्झाम्पल बघा सुपर ट्रिकने कसं फास्ट होतं आणि खूप कमी वेळेमध्ये म्हणजेच विदिन सेकंदामध्ये. तर बघा बाय युजिंग सुपर ट्रिकचा यूज करून मी तुम्हाला हे आन्सर खूप कमी वेळेमध्ये काढून दाखवणार आहे. तर सेम मगासारखंच तर एक्झाम्पल पहिल्यांदा लिहून घेऊया. तर आपलं एक्झाम्पल काय होतं बघा, 7x minus 9y is equal to 10, 5x minus 7y is equal to 8. तर मी सांगितल्याप्रमाणे पॅटर्न यूज करायचा आहे. तर आपल्याला सुरुवातीला कोणती व्हॅल्यू निघेल, आपली x ची व्हॅल्यू निघेल. तर इथं x लिहा, इथे समोर ब्रॅकेट लावा, इथे पण ब्रॅकेट लावा. आता सेम क्रॉस मल्टिप्लाय करायचंय. तर बघा इथं 7 आणि साइन पण मायनस आहे, सो -7 इंटू 7 किती रे, किती -49. इथं मायनस द्यायचंय. आणि सेम 5 इंटू -9, 5 इंटू -9 किती होईल, -45 होईल, -45. पण हे मायनस मायनस काय करेल, मायनस मायनस प्लस करेल, त्यामुळे इथं किती रे 45 येईल. समजलं, दिसतंय सगळ्यांना. तर एकदम व्यवस्थित लिहितो इथं 45. सेम आता जिथून आणि हे क्रॉस मल्टिप्लाय असं करायचं आहे, जिथून आपण सुरुवात केली होती तिथूनच परत तिथूनच म्हणजे काय बघा, -7 इंटू 10, -7 इंटू 10 किती असतं, -17. साइन मायनस द्यायचं आहे. परत बघा 8 इंटू -9, तर 8 इंटू -9 हे -72 असतं, पण इथं ऑलरेडीच मायनस आहे, त्यामुळे मायनस मायनस काय होईल, प्लस होईल. इथं काय मग +70 येईल, +72 येईल, सॉरी +72 येईल. ठीक आहे. आता मग सिम्प्लिफाय करा. -49 + 45 हे किती असतं, किती असतं, -4 असतं, इंटू x इज इक्वल टू -70 आणि +72 हे किती येईल, तर 2 येईल. आणि जस्ट सिम्प्लिफाय करा. सो x इज इक्वल टू तुम्हाला क्लिअरली समजते 1/2 आणि हे साइन मायनस. बघितलं का, -1/2 आणि इथं पण आपलं आन्सर -1/2 होतं. बघा कुठेच काही मल्टिप्लाय केलं नाही, फक्त एकदा क्रॉस मल्टिप्लाय, साइन मायनस आणि तुमचा आन्सर तुमच्या समोर. मग आता x ची व्हॅल्यू तुमची ऑड आलेली आहे, मग तुम्ही आता पुन्हा एकदा याच्यामध्ये पुट करणार का, तर तुमच्याकडे ती पण चॉईस आहे, तुम्ही पुट करून आन्सर काढू शकता. पण त्यासाठी मी तुम्हाला अजून एक सेमच फॉर्मॅट करायचं आहे तुम्हाला, सेमच, त्याने आन्सर व्हायचं लगेच निघून जाईल. काय काय मुलांना बघा रॅशनल नंबरचे कॅल्क्युलेशन करता येत नाहीत, पण जी मी तुम्हाला ट्रिक सांगतोय, जे मी तुम्हाला टेक्निक सांगतोय ते जर तुम्ही फॉलो केलं तर तुम्हाला कुठेही पुटअप नाही करावं लागणार, तुमचा आन्सर लगेच निघून जाईल. मग तुम्हाला करायचं काय आहे आता बघा. तर तुम्हाला काय करायचंय, सेम हे एक्झाम्पल y वाली टर्म अगोदर लिहायची आणि x वाली टर्म नंतर लिहायची. म्हणजे काय करायचं बघा, -9y + 7x इज इक्वल टू 10 असं लिहून घ्यायचंय आणि -7y + 5x इज इक्वल टू 8 असं लिहून घ्यायचंय. मग आता सेमच जर इथं पहिल्यांदा x व्हेरिएबल असेल तर त्याची व्हॅल्यू निघते, तर सेम इथं y व्हेरिएबल आहे म्हणल्यानंतर आता y ची व्हॅल्यू निघेल आणि तुम्ही सेम मागासारखाच फॉर्मॅट लावणार. तर इथं काय करणार तुम्ही, y लिहिणार इज इक्वल टू करून इथं ब्रॅकेट द्या आणि सेम कॅल्क्युलेशन करायचं आहे, क्रॉस मल्टिप्लाय कुठून, मिडल टर्म पासून. सो 5 इंटू -9, 5 इंटू -9 -45. साइन बघा सुरुवातीलाच मी मायनस देऊन ठेवतोय जेणेकरून आपलं जम्बलिंग नाही व्हायला पाहिजे. ठीक आहे. सो -9 परत -7 इंटू 7, -7 इंटू 7 -49 आणि हे मायनस काय करेल, त्याला साइन चेंज करेल, त्यामुळे किती रे +49. समजलं, +49. सिमिलरली जिथून सुरुवात केली होती तिथूनच परत एकदा 5 10 जा 50, परत एकदा साइन मायनस द्या आणि 8 7 जा किती असतं, 56. जस्ट सिम्प्लिफाय करा, -45 + 49 किती येतं रे, येतं 4y, 50 - 56 हे येतं आपलं -6. आणि याला जर तुम्ही सिम्प्लिफाय केलं तर तुम्हाला समजून जाईल आपला आन्सर किती येते बघा. सो 2 3 जा 6 आणि 2 2 जा 4 आणि साइन मायनस. सो चेक करू शकता तुम्ही, बघितलं का, कुठंच मल्टिप्लाय केलेलं नाहीये, कुठंच पुटअप नाहीये, डायरेक्ट आन्सर येतं. आता तुमची मर्जी आहे की त्याच्यामधल्या तुम्ही स्टेप पण स्किप करू शकता, म्हणजे तुम्हाला या स्टेप पण करण्याची गरज नाही, म्हणजे तुम्ही ही स्टेप जरी स्किप केली तरी पण चालेल. इथून तुम्ही सुरुवात केली तरी पण तुमचा आन्सर खूप कमी वेळेमध्ये येतं. आय होप ही ट्रिक तुम्हाला नक्कीच आवडत असेल आणि खूप मजा येत असेल. असंच थांबा, अजून पण एक्झाम्पल आपण करणार आहोत. खूप डिफिकल्ट एक्झाम्पलचे आन्सर खूप कमी वेळेमध्ये तो घेऊन येतो. ठीक आहे, तर हे नोट डाऊन करून घ्या.
तर चला आता आपण एक्झाम्पल नंबर 3 बघूया आणि त्याच्यानंतर 4 पण करूया. तुम्ही पण पॉज करून सुरुवातीला तुम्ही ट्राय करू शकता. मी सॉल्व्ह करायच्या अगोदर तुम्ही पण हे काम करू शकता. तर लगेच एक्झाम्पल नंबर आपण 3 करून टाकूया. तर आता आपण डायरेक्ट इथं ट्रिक वापरणार आहे. रेग्युलर मेथड आता मी तुम्हाला दाखवलेले आहे की रेग्युलर मेथड आणि ट्रिक मध्ये किती स्पीडअप करतं हे ट्रिक. ठीक आहे. सो आता आपण सुपर ट्रिकने आपलं हे काम करूया. चला. तर सॉल्व्ह करताना आता तुम्हाला काय करायचं, सेमच पॅटर्न लक्षात ठेवायचा आहे. सगळ्यांना समजलं. सो इथं जो फर्स्ट व्हेरिएबल कोण आहे, तर आपली व्हॅल्यू पहिल्यांदा एम ची निघेल. कोणती निघेल? एम ची. सो एम इज इक्वल टू ब्रॅकेट टाकून घ्या लगेच, म्हणजे आपलं काम सोपं होतं. सो सेम क्रॉस मल्टिप्लाय करायचं आहे तुम्हाला. 3 इंटू 11 किती असतं रे? 3 इंटू 11 33. साइन दिलं मायनस, परत 22 इंटू -2. 22 इंटू -2 किती येतं? -44. आणि हे इथलं मायनस. सो मायनस मायनस काय होईल? प्लस. प्लस 44. ठीक आहे. सेमच 3 इंटू 5, परत तिथूनच 3 इंटू 5 15. साइन दिलं मी मायनस, परत 2 इंटू -2. 2 इंटू -2 किती येतं रे? -4 येतं. मायनस मायनस हे काय होईल? प्लस होईल. सो प्लस 4. मग हे सिम्प्लिफाय करून घ्या. दिअर 4 33 आणि 44 किती येईल? मग हे 77. 77 एम. ठीक आहे ना. आणि 15 आणि 4 किती रे? 19. म्हणजे आपली एम ची व्हॅल्यू किती आली? 19/77. 19/77. सो तुम्ही बघू शकता. आता बघा हा किती ऑड नंबर आलेला आहे. जर आता हे आपण पुटअप केलं तर आपल्याला खूप वेळ लागेल. समजतंय? तर बघा मी कुठेही क्रॉस मल्टिप्लाय म्हणजे कुठेही मी बघा कुठल्या इक्वेशनला मल्टिप्लाय वगैरे करत नाहीये. तर ट्रिकने बघा आपलं काम किती सोपं झालं. तुम्ही चेक करा रेग्युलर मेथडने, तुम्हाला आन्सर हेच दिसेल. सेम तुम्हाला काय करायचं, आता ऑड नंबर आला तर आपण काय करणार, परत काय करणार आपण, हे एन वाला पुढे घ्यायचंय, एन वाली टर्म पुढे घ्यायची. म्हणजे काय होईल इक्वेशन? -2n प्लस 11m इज इक्वल टू 5 प्लस 3n प्लस 22m इज इक्वल टू 2. आणि सेम आता आपली कोणती व्हॅल्यू निघेल? तर एन ची व्हॅल्यू निघेल. मग घ्या करून लगेच. सो एन इज इक्वल टू ब्रॅकेट्स टाकून घ्या. आता क्रॉस मल्टिप्लाय करा मुलांनो. 22 इंटू -2, 22 इंटू -2 -44. बघितलं का? तेच नंबर परत येत आहेत. मायनस करून 3 इंटू 11, 3 इंटू 11 33. सिमिलरली 22 इंटू 5, 22 इंटू 5, 5 टू जा 10, कॅरी आला 1, 5 टू जा 10 अँड 1, 1 1 0. मायनस करा अँड 11 इंटू 2, 11 इंटू 2 22. -44 आणि -33 या दोघांची सम होईल आणि साइन काय लागेल रे आपलं? मायनस लागेल. सो -77 एन. आणि 110 मधून 22 मायनस करा. सो किती मग? 0 मधून 2 गेले, 0 मधून 2 जातात का नाही? 10 मधून 2 गेले, किती आलं? 8, कॅरी आला 1. 11 मधून 3 गेले, किती आलं रे? 8, कॅरी आला 1. आणि 1 मधून 1 0. त्यामुळे हे आन्सर घेतील n इज इक्वल टू 88/-77. म्हणजेच हे आन्सर किती रे? 11 8 जा 88 आणि 11 7 जा -77. त्यामुळे तुमचं n ची व्हॅल्यू किती? -8/7. बघितलं का? आता तुम्हीच विचार करा, जर रेग्युलर मेथडने आपण करायला गेलो असतो तर नक्कीच आपल्याला वेळ लागला असता. पण ट्रिकने आपलं काम हे खूप कमी वेळेमध्ये झालेलं आहे. बघितलं, नंबर्स पण बघा वेगळे आन्सर आले आहेत, एकदम ऑड आन्सर आलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला कधीही ट्रिक नक्कीच हेल्प करेल आणि हे प्रॉपरली वर्क करतं. कुठेही तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. आय होप तुम्हाला समजलं असेल. तर आता एक्झाम्पल नंबर 4 आपण लगेच करून घेऊया. ठीक आहे. सो एक्झाम्पल नंबर 4 मध्ये पण आता बघा, आता मी काय करणार आहे, हळूहळू आता आपण स्टेप स्किप करणार आहे. स्किप म्हणजे आता डायरेक्ट आन्सर काढायचं आपल्याला. कसं करायचं तुम्हाला समजलेलं आहे. तर पहिली व्हॅल्यू आपली कोणाची निघणार आहे? तर x ची व्हॅल्यू निघणार आहे आपली पहिली, x ची. तर मग काढून घ्या लगेच. -2 इंटू 3 -6 मायनस 5 इंटू 4 20. ओके, नेक्स्ट केलं हे. नेक्स्ट परत जिथून सुरुवात केली तिथूनच परत एकदा -2 इंटू 1 -2 मायनस 3 इंटू 4 12. सिम्प्लिफाय करून घ्या. तर -6 -20 हे असतं -26 इंटू एक्स आणि -2 आणि -12 असतं -14. सो एक्स इज इक्वल टू, हे मायनसला मायनस कॅन्सल होऊन जाईल. सो 14/26 म्हणजेच किती आलं रे? किती आलं? तर हे येतं 2 7 जा 14 आणि 2 13 जा. सो एक्स ची व्हॅल्यू आपली आली 7/13.
सेम ऑड नंबर आला तर पुटअप नका करू, कारण की ते आपल्याला रॅशनल नंबरचं कॅल्क्युलेशन करावं लागेल. मग काय करणार तुम्ही आता, सेम इक्वेशन बदला. आता तुम्हाला जर समजलं असेल तर मी डायरेक्ट करू. तर आता बघा कोणते कोणते कोएफिशियंट येतील. इथं 4 येईल, 4 येईल, नंतर काय होईल तुम्हाला लिहून घ्या, आपलं 4y प्लस 3x इज इक्वल टू 1. दुसरं इक्वेशन आहे आपलं एक्स वाय वाली टर्म अगोदर लिहा, मायनस 2y प्लस 5x इज इक्वल टू 3. समजलं, 5x इज इक्वल टू 3. सिम्प्लिफाय करा आता सेमच. आता आपली कोणती व्हॅल्यू निघेल सुरुवातीला, आपली सुरुवातीला y ची व्हॅल्यू निघेल. सो y इज इक्वल टू करून घ्या मग लगेच. ठीक आहे. सो 5 4 जा किती असतं 20, साइन दिलं -2 इंटू 3 -6, पण हे मायनस मायनस काय करेल त्याला प्लस करेल, +6. समजलं. सिमिलरली इथून परत चालू करा, 5 इंटू 1 5 मायनस 3 3 जा 9 3 3 जा 9. सो हे किती आलं मग 26y इज इक्वल टू 5 मायनस 9 हे असतं आपलं -4. सो y ची व्हॅल्यू तुमची किती आली मग -4 अपॉन 26, म्हणजे किती रे 2 ने डिवाइड करा एकदा, -2 2 2 जा 4 आणि 2 13 जा. त्यामुळे आपला आन्सर आलेला आहे -2 अपॉन 13. सो बघितलं का, x ची व्हॅल्यू 7 अपॉन 13 आणि y ची व्हॅल्यू -2 अपॉन 13. तर आय होप की मुलांना तुम्हाला खूप मजा येत असेल. तर बघा आपली ट्रिक किती वर्क करत आहे इथं. सो हे 2 एक्झाम्पल तुम्ही नोट डाऊन करून घ्या, आणि आता आपण अजून एक्झाम्पल करणार आहोत, पण आता मी स्टेप्स थोड्या स्किप करेन आणि त्यामध्ये आपण डायरेक्ट आन्सर काढणार आहोत. ठीक आहे. सो नोट डाऊन करून घ्या. चला तर आता आपण बघूया नेक्स्ट एक्झाम्पल. सो एक्झाम्पल नंबर जे काय असेल ते, मला वाटतं हे 5 नंबर असेल बहुतेक आणि हे 6 नंबर असेल. ठीक आहे. सो एक्झाम्पल नंबर सॉल्व्ह करूया. तर आता 5 नंबर बघूया आपण. तर एक्झाम्पल नंबर 5 बघा, सेमच. आता परिस्थिती करूया आपण, डायरेक्टली आन्सर काढणार आहोत इथं. सो सुरुवातीला तुम्हाला माहिती आहे कोणती व्हॅल्यू निघेल, ए ची. सो ए इज इक्वल टू, आता डायरेक्टली करून घ्या, 6 6 जा 36 मायनस 5 5 जा 25. सिमिलरली 6 3 जा 18 मायनस 2 5 जा 10. सो 36 मधून 25 गेलं तर आपलं आन्सर किती येतं रे, 11 येतं. 11 ए इज इक्वल टू 8. सो ए इज इक्वल टू 8 अपॉन 11. समजलं. सिमिलरली आता सेकंड आन्सर आपण बी पण लगेच काढून घेऊया. सो तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे पुढे लिहा डायरेक्ट, 5 6 इज इक्वल टू 3 असं करून घ्या. आता ए बी सी लिहिण्याची गरज नाहीये, आता आपल्याला समजलेला आहे पॅटर्न. सो आपण त्या फॉर्मॅटमध्ये हे काम करायचं आहे. सो 5 चेंज केलं मी, 5 6 त्याला 6 5 केलं आणि इज इक्वल टू 2 लिहिलेलं आहे. आता सेम क्रॉस मल्टिप्लाय करा आणि तुम्हाला माहिती आहे या केसमध्ये आपला बी निघेल. काय निघेल रे, बी निघेल. सो 5 5 जा 25 मायनस 6 इंटू 6 36. सिमिलरली इथून चालू करा परत, 5 3 जा किती असतं 15 असतं, मायनस 6 इंटू 2 12. सो 25 आणि मायनस 36 किती येईल, -11 बी इज इक्वल टू 15 मधून 12 गेले 3. सो बी चं आन्सर तुमचं किती आलं, -3 अपॉन 11. बघितलं का किती फास्ट आन्सर आता निघत आहे. एकदा तुम्ही प्रॅक्टिस करा आणि खूप कमी वेळेमध्ये तुमचा आन्सर येईल. जवळजवळ तुमच्या 1 ते 2 स्टेप जरी तुम्ही स्किप केलं तर तुम्ही डायरेक्टली आन्सर लिहू शकता. आणि एक्झाम्पल नंबर 6 हे मी नाही सॉल्व्ह करणार, हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये याचा आन्सर सांगायचा आहे. सो सांगा तुमचा आन्सर कमेंटमध्ये, कमेंट करा. आणि ह्या 6 नंबर एक्झाम्पलचा आन्सर मला तुम्हाला सांगायचा आहे. आपल्या सुपर ट्रिकचा यूज करून तुम्हाला याचा आन्सर सांगायचा आहे. आय होप की तुम्हाला आजची ट्रिक खूप चांगली वाटली असेल. तुम्ही याची प्रॅक्टिस करा, हे तुम्हाला खरंच खूप हेल्प करेल. आणि मी तुम्हाला सांगतो ही ट्रिक तुम्हाला कुठेच प्रॉब्लेम देणार नाहीये. तर अशा ट्रिकसाठी आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. हसत राहा, काळजी घ्या. थँक्यू.